नैतिकतेच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचं आता राष्ट्रवादी पक्षाकडून सांगितलं जात आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हे पत्रक जारी केलेलं आहे। अगदी काही तासांपूर्वी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे। अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून ते याआधी कार्यरत होते, मात्र त्यांना कार्यमुक्त करण्यात आलंय आणि आता राष्ट्रवादी पक्षाने अधिकृतपणे आपलं एक पत्रक जाहीर केलंय आणि नैतिकतेच्या मुद्द्यावरती मुंडेंनी राजीनामा दिल्याचं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गोविंद, एकीकडे सगळेजण म्हणता आहेत महायुतीमधले नेते असतील, राष्ट्रवादीचं हे पत्रक आपण बघतोय तिथे सुद्धा लिहिलं जातंय नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा, आणि स्वतः धनंजय मुंडे असं म्हणतायत की तब्येत बरी नाहीये म्हणून राजीनामा दिलेला आहे। पण यामिनी हे मुद्दामून सांगितलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जी भूमिका दिली आहे ती पहिली अशी दिली आहे की श्री धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही। आता नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिले आणि हे सांगताना सुनील तटकरे सांगायला विसरले नाहीयेत की यापूर्वी अजित पवार यांनी सुद्धा केवळ नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा दिला होता। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आताही ठाम आहे की केवळ नैतिकतेच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय। आतापर्यंतच्या तपासामध्ये धनंजय मुंडे कुठेही दोषी आढळले नाहीत हे सुद्धा सुनील तटकरे या पत्रकातून सांगत आहेत। गोविंद, मात्र हे कसं म्हणजे काय कसं खरं मानायचं सगळ्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून हा राजीनामा? कारण ज्या वेळेला हे सगळे फोटो समोर आले ते फोटो बघून मन विषण्ण झालं आणि त्यानंतर राजीनामा दिला असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं। यामिनी, खरं तर हाच प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रातून विचारला जातोय। राजकीय नेते जरी हा प्रश्न विचारत असले तरी सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडलाय की ज्या पक्षाचे राज्यकर्ते हे उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री असलेले नेतेच मुख्यमंत्री आहेत, तर मग या नेत्यांना या गोष्टीची माहिती होती का? आणि जर होती तर मग आतापर्यंत ती का दडवली गेली असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय। पण लोक म्हणतात की ठीक आहे, उशीर झाला, पण किमान आता तरी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिलाय आणि पक्षाने तशी भूमिका पण समोर आणल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।